आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे 5वे प्रकरण निर्देशक भूमिती अभ्यासत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला रेषेचा चढ स्लोप ऑफ अ लाईन, रेषेचा चढ कशाला म्हणतात, त्याचं सूत्र काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि नंतर मग सराव संच आपल्याला सोडवायचे। तर याच्यामध्ये समजून घेण्यासाठी रेषेचा चढ समजण्यासाठी आपल्याकडे काही कृती दिलेली आहे। त्या रेषेचे चढ कसे असतात, एक्स अक्षाचा y अक्षाचा चढ कसा असतो, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ, समांतर रेषे दोन जर रेषा समांतर असतील तर त्या दोन रेषांमधील चढ कसा असतो हे आपल्याला पूर्णपणे कृतीद्वारा आजच्या तासामध्ये बघायचं आहे। तर पहिली कृती अशी आहे बघा, आपण x आणि y प्रतलामध्ये ही रेषा काढलेली आहे, x y या प्रतलामध्ये l ही रेषा काढलेली आहे आणि रेषा l वरचे काही बिंदू आहेत। उदाहरणार्थ a -2, -5 b 0, -2 c 2, 1 आणि d 4, e त्याच्यानंतर e किती आहे 6, 7। तर अशा प्रकारचे हे बिंदू आहेत, आपले दिलेले बिंदू आहेत। हे या बिंदूचे निर्देशक आपल्याला माहित आहेत। आकृतीत a हे बिंदू दिलेत, आपण वरील बिंदू आहेत। या निर्देशकाचा वापर करून तयार केलेल्या पुढील सारणीचे निरीक्षण करा। फक्त आपल्याला सारणीचे निरीक्षण करायचे आहे आणि याच्यावरून काय कन्क्लूजन निघतं ते बघायचं। हे सर्व बिंदू लक्षात ठेवा, हे सर्व बिंदू एकाच रेषेवरचे आहेत, ठीक आहे। आता आपण काय केलं, पहिला बिंदू त्याने दिलेला आहे, फक्त आपल्याला सारणीचे निरीक्षण करायचं आणि बाकीचे हे आहे भरायचे आहे, आपल्याला सारणी उर्वरित भरायची सुद्धा आहे। सी बिंदूचे निर्देशक 2, 1 आणि ई बिंदूचे निर्देशक 6, 7। काय केलं, फक्त y2 - y1 आणि x2 - x1 याचा रेशो घेतला। y2 - y1 7 - 1 छेद x2 - x1 6 - 2 किती आलं 3/2। 7 - 1 म्हणजे 6, 6 - 2 म्हणजे 4, 2 न भाग जातो 2 3 6 2 2 4। तसंच e आणि d हे दोन बिंदू घेतले, म्हणजे कोणतेही बिंदू घेतले क्रमानेच नाही, कुठलेही दोन बिंदू घेऊन पाहिले। c आणि e घेतलं बघा, c इथं आहे, e इथं आहे, क्रमाने नाही तो बिंदू, मध्ये एक बिंदू आहे ऑलरेडी अजून। मग कसेही बिंदू घ्या, क्रमवार घ्या किंवा कसेही दोन बिंदू घ्या, आपल्याला काय दिसतं बघा, e आणि d घेतला। आता a बिंदू हा आहे आणि d बिंदू हा आहे, मध्ये दोन बिंदू अजून आहेत। तर याच्यामध्ये e आणि d याला x1 y1 याला x2 y2 म्हटलं तर y2 - y1 4 - 5 छेद x2 - x1 4 परत किती -+2 म्हणजे 5 आणि 4 9 4 2 6 3 न भाग जातो 3 त्रिक 9 3 2 6। तसंच आता काय केलं, AD घेतलं तर DA घेऊन बघा, उलट जरी करून पाहिलं हे 4, 4 आणि हे -2, -5 हेच गुणोत्तर घ्या। y2 - y1 -5 -4 छेद x2 - x1 -2 -4 -6 वजा कॅन्सल झालं, 3 न भाग जातो 3 त्रिक 9 3 2 6। आता आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत, ते बिंदू बघूया आणि त्यांचे निर्देशक काढू। बी बिंदूचा निर्देशक किती आहे, बी बिंदूचा निर्देशक बी बिंदू 0, -2 हे 0, -2 आहे। सी बिंदूचा निर्देशक किती आहे 2, 1 हे 2, 1। आता त्या सूत्राप्रमाणे याच्या किमती काढू। y2 - y1 y2 किती आहे, याला x1 y1 म्हणतात, याला x2 y2 y2 किती आहे 1 आहे, वजा y1 किती -2 +++2 छेद x2 - x1 x2 किती आहे, x2 आहे 2 वजा x1 किती 0 म्हणजे 1 + 2 म्हणजे 3 आणि हे छेद 2 - 0 म्हणजे 2, 3/2 आलेला आहे। आता सी आणि ए घ्या, सी आणि ए हे बिंदू ऑलरेडी आपण घेतलेले आहे किंवा पाहिलं तरी चालतं। सी ची किंमत आहे, सी चे निर्देशक आहे 2, 1 ए चे निर्देशक आहेत -2, -5। इथं सुद्धा आपण हे गुणोत्तर घेऊन बघू, y2 - y1 हे x1 y1 x2 y2 y2 -5 वजा y1 किती आहे 1 छेद x2 - x1 -2 म्हणजे किती -6 आणि हे -4 म्हणजे 2 त्रिक 6 वजा कॅन्सल झालं आणि 2 2 4 3/2च
ए आणि सी आता याचा उलट घ्या. ए चे निर्देशक काय आहेत माहिती आपल्याला, -2, -5 आणि सी चे निर्देशक काय आहेत 2, 1 असं करून बघा. म्हणजे काय होईल, y2 वजा y1, y2 किती आहे 1 वजा अधिक 5, x2 वजा x1 2 वजा x1 किती आहे -2 आहे, वजा अधिक 2 म्हणजे 6/4 म्हणजे बेरीज 6 बेरीज 4. मग आता हे तुम्ही जर निरीक्षण केलं, हे 3/2 3/2 3/2 हे प्रत्येक वेळेस बघा 3/2 3/2. या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदू मध्ये मधलं हे रिलेशन आपण घेतलं, कोणतेही दोन बिंदू घ्या, त्या कोणत्याही दोन बिंदूच्या y2 वजा y1 छेद x2 वजा x1 चं जर गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर हे सारखं येतं, हे लक्षात घ्या. आणि हे मग कोणतेही दोन बिंदू मधील रेषेवरच्या दिलेल्या रेषेवरच्या कोणत्याही दोन बिंदू मधील y2 वजा y1 छेद x2 वजा x1 याचं जे गुणोत्तर असतं त्या गुणोत्तराला त्या रेषेचा चढ असे म्हणतात. कारण कुठलेही दोन बिंदू घ्या तुम्हाला सारखं दिसायला 3/2. म्हणून रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू मध्ये मधलं y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे गुणोत्तर जर घेतलं तर तुम्हाला त्या रेषेचा चढ मिळतो. म्हणून रेषेचा चढ साठी आपल्याला असं सांगता येईल, म्हणून रेषेचा चढ बरोबर आहे, सूत्रच तयार होईल y2 वजा y1 छेद x2 वजा x1. रेषेचा चढ आपण कशाने दर्शवत असतो, जनरली m अक्षराने. म्हणून रेषेचा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. हे x1 y1 आणि x2 y2 हे कशाचे निर्देशक आहेत, त्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचे निर्देशक आहेत. कोणत्याही दोन बिंदूच्या निर्देशकामधलं हे जर आपण असं रिलेशन घेतलं, रेशो घेतला, y2 वजा y1 छेद x2 वजा x1 जी ही किंमत येईल त्या किमतीला त्या रेषेचा चढ असे म्हणतात. म्हणून रेषा L चा आपण कोणतेही दोन बिंदू घेऊन बघले आणि त्यामध्ये y2 वजा y1 छेद x2 वजा x1 यांचा रेशो घेऊन पाहिला तर तो रेशो ती गुणोत्तर सारखा आलेला आहे. म्हणून रेषा L चा चढ काय होईल, या ठिकाणी रेषा L चा चढ 3/2. तर अशा प्रकारे हे सूत्र आपण आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. रेषेचा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1, where x1 y1 x2 y2 हे त्या रेषेवरील दोन बिंदूचे निर्देशक आहेत. ठीक आहे. यानंतरची कृती 2 बघा. ह्या रेषा आहेत L रेषा, त्याच्यानंतर N रेषा आणि ही आहे T रेषा. ह्या रेषेवरचे दोन दोन बिंदू आपल्याला माहित आहे. रेषा T वरचे हे दोन बिंदू आहेत, रेषा N वरचे हे दोन बिंदू आहेत आणि रेषा L वरचे हे दोन बिंदू माहित आहेत. प्रत्येक रेषेवरचे दोन बिंदू माहित आहेत. आता ह्या प्रत्येक रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू माहित असतील तर तुम्ही अगोदरच्या कृती नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे की त्या रेषेचा चढ काढता येतो. फक्त त्या रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू माहित पाहिजे आपल्याला. दोन बिंदू प्रत्येक रेषेवरचे दिलेत. L वरचा आहे, N वरचा आहे, T वरचा आहे. प्रत्येक रेषेवरचे दोन बिंदू आपल्याला माहित आहेत आणि म्हणून आपण काय करूया, त्याचं थोडं ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला. याच्यावरून काही निष्कर्ष काढायचे आहे ते बघू. अगोदर चढ काढू, प्रत्येक रेषेचा चढ काढू. रेषेचा चढचं सूत्र माहित असेल आपल्याला, आताच पाहिलेलं आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. तर सर्वप्रथम आपण रेषा L चा चढ काढूया. रेषा L वरचे हे बिंदू आहेत. रेषा L वरचे हे बिंदू, तर याला आपण x1 y1 याला x2 y2 असं म्हणू शकतो. x1 y1 x2 y2 सूत्र आहे y2 वजा y1. याला आपण x1 y1 म्हटलं आणि याला आपण x2 y2 म्हटलं तर याच्यामध्ये किमती ठेवूया. रेषा L चा चढ काढूया. रेषा L चा चढ बरोबर आहे y2 म्हणजे 4 y2 सूत्र लिहू y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 ची किंमत आहे 4 वजा
y1 ची किंमत आहे 0 छेद x2 ची किंमत आहे t वजा x1 ची किंमत आहे -1 वजा अधिक 1 म्हणजे हा चढ आला आपला 4/3. तसंच आपण रेषा t चा चढ काढूया. रेषा t चा चढ काढण्यासाठी याला x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणूया. सूत्र आपलं तेच आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर आहे. y2 1 वजा y1 किती आहे, y1 आहे -2 वजा 2 वजा अधिक 2 छेद x2 किती 6 वजा x1 किती आहे 0. मग किती झालं 3/6 म्हणजे 3 1 3 3 दोन्ही 6 1/2 हा चढ आलेला आहे. रेषा n चा चढ बघा, रेषा n चा चढ काढण्यासाठी n वरचे दोन बिंदू घ्या. n वर दोन बिंदू, कुठलेही दोन बिंदू घ्या तुम्ही n रेषेवरचे, आपल्याला ते दोन बिंदू चालतील. तर यावर n रेषेवर असलेले बिंदू बघा 0,7 आहे, 3,4 आहे आणि 6,1 आहे. हे सर्व बिंदू रेषा n वरचे आहेत. पैकी कुठलेही दोन बिंदू घ्या, तुम्हाला जे आवडतील ते दोन बिंदू घेऊ. आपण x2 y2 याला गृहीत धरलेलेच आहे, याला x1 y1 म्हणू. हे एक बिंदू घेऊ. मग सूत्र आपलं y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर आहे. y2 आहे 1 वजा y1 किती 7 छेद x2 ची किंमत आहे 6 वजा x1 आहे 0. 1 वजा 7 म्हणजे वजा 6 छेद 6 म्हणजे वजा 1. ठीक आहे. आपण आता तिन्ही रेषांचे चढ काढलेले आहे. हा आहे चढ n रेषेचा, हा t रेषेचा चढ आहे आणि हा आहे n रेषेचा चढ. ठीक आहे. हे तिन्ही रेषेकडे बघा, तिन्ही रेषेच्या चढाकडे बघा. n रेषेचा चढ ऋण आलेला आहे आणि बाकीच्या ह्या दोन रेषेचा चढ धन आहे. त्याच्यानंतर रेषा l चा चढ हा रेषा t च्या चढापेक्षा जास्त आहे. तर आता त्या रेषांचं निरीक्षण करू. धन केव्हा येतो, चढ धन केव्हा येतो, ऋण केव्हा येतो हे आपल्याला लक्षात येईल. या दोन रेषेच्या बाबतीत l आणि t रेषेच्या बाबतीत बघा, l ही एक रेषा आहे, t ही एक रेषा आहे. l आणि t रेषा x अक्षाशी धन दिशेला काय करतात, ही धन दिशा आहे, इकडे ऋण दिशा आहे, धन दिशेला लघुकोन तयार करतात. मग आपल्याला असं निष्कर्ष सांगता येतो, ज्या रेषा x अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन तयार करत असतील तर त्या रेषेचा चढ हा धन असतो. ज्या रेषा x अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन तयार करत असतील, हे लघुकोन तयार केलं आहे, तर लघुकोन तयार केल्यामुळे जो चढ तयार होतो हा चढ काय असतो, धन दिसून आलेला आहे. याच्या उलट ऋण हा चढ बघा, n ही रेषा बघा, n रेषा ही काय करते, x च्या धन दिशेशी बघा विशाल कोन तयार करते. हा विशाल कोन तयार होतो, हा विशाल कोन आहे. हे जर बघले तर लघुकोन आहे आणि हा जर पाहिला तर x अक्षाशी विशाल कोन आहे. धन दिशेशी विशाल कोन करत असेल तर एखादी रेषा धन दिशा x अक्षाच्या धन दिशेशी विशाल कोन तयार करत असेल तर त्या रेषेचा चढ हा ऋण असतो. या दोन्ही रेषेचा चढ बघा, l रेषेचा चढ आणि t रेषेचा चढ. या l रेषेचा चढ आपल्याला काय दिसून आला, जास्त दिसून आला याच्यापेक्षा, बरोबर आहे. म्हणजे काही रेषेचा चढ हा धन असतो, काही रेषेचा चढ हा ऋण असतो. ते कशावर अवलंबून आहे, त्या रेषेनं x अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनावरून. जी रेषा x अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन तयार करतात अशा रेषेचा चढ हा धन असतो. आणि याउलट जी रेषा x अक्षाच्या धन दिशेशी एक विशाल कोन तयार करत असेल तर त्या रेषेचा चढ हा ऋण असतो. हे आपल्याला याच्यावर निष्कर्ष सांगता येतो. हे आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे x अक्ष आहे, हे y अक्ष आहे. x अक्षाला समांतर असणारी रेषा p आहे
आणि y अक्षाला समांतर असणारी रेषा समजा ही q आहे. तर आपल्याला x अक्षाचं y अक्षाचा चढ काय आहे, तसेच x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं चढ काय असतो, y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ काय असतो, हे आपल्याला या कृतीतून शिकायचं आहे. आणि आपल्याला तर सूत्र माहिती आहे, कोणत्याही रेषेचा चढ काढण्यासाठी त्या रेषेवरील कोणतेही दोन बिंदू घ्या आणि त्या दोन बिंदूमध्ये y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हा रेशो घ्या, याचं गुणोत्तर घ्या आणि जे गुणोत्तर येईल त्याला त्या रेषेचा चढ म्हणायचं. बघा आपण काय करू, अगोदर x अक्षावरचा चढ घेण्यासाठी x अक्षावरचे बिंदू बघा, x1 0 x2 0 हे दोन बिंदू आहेत x अक्षावरचे. या दोन बिंदूच्या आधारे आपण या x अक्षाचा चढ घेऊ शकतो. मग याचा चढ जसा असेल तसा p चा चढ काढण्यासाठी हे हा बिंदू p वर आहे, हा बिंदू q, हा सुद्धा p बिंदू, हा सुद्धा p वर बिंदू आहे. हे दोन्ही बिंदू p वर येतात कारण तेच अंतर आहे. मग यामध्ये सुद्धा आपल्याला चढ काढता येतो. मग आपण काय करूया, अगोदर x अक्षाचा चढ काढू. x अक्षाचा चढ, x अक्षाचा चढ सूत्र आहे आपलं y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 हे याला x1 y1 म्हणून याला x2 y2, x अक्षावरचे हे दोन बिंदू आहे. y2 वजा y1, y2 किती आहे 0, हे 0 वजा y1 किती आहे परत 0च आहे. x2 किती आहे, x2 आहे x2 आणि x1 किती आहे, x1 आहे x1. म्हणजे 0 छेद x2 वजा x1. शून्याला कोणत्याही संख्येने जर भागलं तर भागाकार काय येतो, 0 येतो. म्हणून x अक्षाचा चढ या ठिकाणी सांगता येईल मग आपल्याला. म्हणून x अक्षाचा चढ हा काय असतो 0. हे लक्षात ठेवा, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे विचारलं जातं. x अक्षाचा चढ हा काय आहे 0 आहे. एवढंच नाही तर x अक्षाचा चढ म्हणजे p रेषा जी की x अक्षाला समांतर आहे त्या सुद्धा रेषेचा चढ काय असतो 0 असतो. कारण हेच बिंदू त्याच्यावर आपल्याला घेता येतात. कारण रेषेचं समीकरण पाहण्यासाठी सुद्धा आपण समांतर रेषा संदर्भात पाहिलेलं आहे. हे बिंदू आपण ट्रान्सफर करून बघून आणि हे दोन बिंदू घेऊ शकतो किंवा इथे कुठलेही दोन बिंदू घ्या तर तो चढ हा x अक्षासारखाच असतो. म्हणून x अक्षाचा चढ 0 असतो आणि x अक्षाला समांतर असणाऱ्या कोणत्याही रेषेचा चढ हा 0च असतो. आता आपण काय करूया, y अक्षाचा चढ करूया. y अक्षाचा चढ, y अक्षाचा चढ पाहण्यासाठी आपल्याला y अक्षावरचे दोन बिंदू माहित राहणं आवश्यक आहे. y अक्षावरचे हे दोन बिंदू माहित आहेत. याला आपण x1 y1 म्हणूया, याला आपण x2 y2 म्हणू. त्याप्रमाणे y अक्षाचा चढ बरोबर आहे y2 किती आहे y2च आहे, y1 किती आहे y1 आहे, x2 आहे 0 वजा 0, y2 वजा y1 बरोबर आहे 0. आणि 0 न जर कोणत्या संख्येला भागत असलो तर तो भागाकार म्हणजे ते गुणोत्तर आपल्याला ठरवता येत नाही, अव्याख्येय असतो. बरोबर आहे, इन्फिनिटी म्हणतो आपण त्याला. म्हणून y अक्षाचा चढ ठरवता येत नाही किंवा सांगता येत नाही, किंवा यालाच आपण काय म्हणतो अव्याख्येय आहे. मग आता y अक्षाला समांतर असणारी रेषा कोणती आहे, q आहे. म्हणून q रेषेचा सुद्धा चढ हा आपल्याला सांगता येत नाही, अनडिफाइंड आहे, अव्याख्येय आहे. कारण q ही रेषा कशाला समांतर आहे, y अक्षाला समांतर. म्हणून दोन बाबी आता या ठिकाणी लक्षात ठेवा. x अक्षाचा चढ हा 0 असतो, त्याचबरोबर x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ सुद्धा 0 असतो. दुसरी बाब, y अक्षाचा चढ अव्याख्येय असतो आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ सुद्धा अव्याख्येय असतो, सांगता येत नाही. बघा या ठिकाणी x आणि y या प्रतलामध्ये रेषा L घेतलेली आहे. रेषा L वरील हे दोन बिंदू आहेत A आणि B
ज्यांचे निर्देशक x1 y1 आणि b चा x2 y2 हे दोन बिंदू रेषा l वरचे बिंदू आहेत. ही रेषा l x अक्षाला बिंदू D मध्ये छेदते आणि x अक्षाशी थीटा हा कोन करते. आता आपण काय केलं, यानंतर या B बिंदू मधून असा एक लंब काढला x अक्षाला, BE लंब x अक्ष, आणि त्याच्यानंतर AC लंब काढला आपण या B ला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की AC आणि DE हे एकमेकींना समांतर आहेत. ह्या जर दोन रेषा समांतर असतील आणि ही जर छेदिका असेल तर हा जोही कोन आहे तो कोन हा असतो. याला आपण काय म्हणतो, संगत कोन असं म्हणत असतो. आपण काय काय सांगितलं बघा की हे संगत कोन कसे ठरवले, तर आपण काय केलं, स्टार्टिंगला BE रेख BE लंब कशावर टाकला, x अक्ष, आणि त्यानंतर AC रेख AC लंब कशावर टाकला, BE वर. मग आपल्याला असं सांगता येतं, म्हणून रेख AC समांतर रेख DE ही समांतर आहे. ही रेषा याला समांतर आहे. म्हणून कोन हा जो आहे BAC, कोन BAC बरोबर किंवा एकरूप कोन हा कोन घ्या ADE किंवा BDE. याचं कारण सांगता येतं संगत कोन. हे संगत कोन आहे आणि म्हणून हे एकरूप असतात. म्हणून हा सुद्धा कोन, म्हणून कोन कोणता, BAC बरोबर काय झालं, हे थीटा, जे की आपण थीटा याचं माप गृहीत धरलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे दोन बिंदू आहेत. ही AC कशाला समांतर आहे, x अक्षाला. मग x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडावरील बिंदूचे अंतर काढण्याचे सूत्र आपण पहिल्याच तासामध्ये पाहिलेलं आहे. x अक्षाला समांतर असलेल्या रेषाखंडाचे जे दोन बिंदू असतात त्या बिंदूचं अंतर काढण्यासाठी आपण काय करतो, x2 x1, आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या दोन बिंदूवरील अंतर काढण्यासाठी y2 y1. मग हे x अक्षाला समांतर असणारा रेषाखंड आहे, याचं अंतर काढायचं म्हणजे आपल्याला काय लागेल, x2 x1, आणि हे y अक्षाला समांतर असणारा रेषाखंड आहे, यामधलं अंतर काढायचं म्हणजे काय लिहिणार आपण, y2 y1. म्हणजे हे y2 y1 आहे, हे x2 x1 आहे. हे x2 x1 कशामुळे, तर हा x ला समांतर, x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या दोन बिंदूंमधील अंतर काढायचं असेल तर काय करतो आपण, कोणतं सूत्र वापरतो, x2 x1. आणि y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाच्या बिंदूचे अंतर, दोन बिंदूचे अंतर काढायचं असेल तर त्यामध्ये ते सूत्र कोणतं वापरतो, y2 y1. म्हणून हा रेषाखंड y अक्षाला समांतर, हा रेषाखंड x अक्षाला समांतर, आणि म्हणून या दोन बिंदूंमधील अंतर x2 x1, म्हणजे हे डिस्टन्स AC x2 x1, आणि या दोन बिंदूंमधलं अंतर y2 y1 म्हणजे डिस्टन्स BC बरोबर y2 y1 आहे. हे असं आपल्याला लक्षात येतं. आता बघा याच्यामध्ये आपण सूत्र वापरूया की या ठिकाणी हे जर गुणोत्तर घेतलं आपण y2 y1 छेद x2 x1, तर तुम्हाला माहित असेल या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण कोणता होतो, काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. मग याच्यामध्ये जर tan चं गुणोत्तर वापरलं, tan थीटा बरोबर आहे, tan थीटा बरोबर आहे समोरील बाजू भागिले लगतची बाजू. आपण आता पुढचा जो पुढचं जे प्रकरण आहे ते त्रिकोणमितीच आहे, त्याच्यामध्ये अजून बराचसा याचा उल्लेख होईल, पण नवीन झाला असल्यामुळे आपल्याला हे माहित असायला पाहिजे. tan थीटा बरोबर आहे BC छेद AC. BC डिस्टन्स BC किती आहे, y2 y1. AC किती आहे, x2 x1, बरोबर आहे. पण रेषेचा चढ m बरोबरचं सूत्र काय आहे, y2 y1 छेद x2 x1. बघा
y2 वजा y1 छेद x2 वजा x1 हे रेषेचं चढ आहे. या रेषेवरचे हे दोन बिंदू आहे a आणि b. तर त्या बिंदूचा चढ या रेषेचा चढ काढायचा असेल तर आपण सूत्र वापरतो y2 वजा y1 x2 वजा भागिले x2 वजा x1. आताच पाहिलं आपण कृतीमध्ये. मग हे tan थीटा हे त्रिकोणामध्ये tan थीटाचं सूत्र वापरलं तर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 आलं. आणि रेषेचा चढ जर काढायचा असेल या रेषेचा चढ तर हे सूत्र तेच आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे समान आहे. म्हणून आपण रेषेचा चढ m असंही लिहू शकतो. बरोबर आहे tan थीटा हे बरोबर आहे हे. म्हणून कुठल्याही रेषेचा चढ जर काढायचा असेल तर त्रिकोणमितीतील गुणोत्तर हे वापरता येतं. रेषेचा चढ म्हणजे tan थीटा. म्हणून हे थीटा म्हणजे काय आहे? हा कोन म्हणजेच हा कोन. या रेषेनं x अक्षाशी केलेला कोणता कोन आहे? tan कोन. म्हणून रेषेचा चढ आपण असाही म्हणू शकतो, डिफाइन करू शकतो, सांगू शकतो. कोणत्याही रेषेचा चढ म्हणजे काय? त्या रेषेने x अक्षाशी केलेला tan कोन होय. हा tan कोन आहे थीटा. हा थीटा म्हणजे हाच थीटा आहे ना. आपण सुरुवातीला सांगितलं की हा थीटा आणि हा थीटा एकरूप आहे. याच्यावरून आपण हे गुणोत्तर काढलेलं आहे. m बरोबर आहे या रेषेचा चढ काढायचा म्हणजे या रेषेनं हा थीटा केला, हा कोन तयार केला. हा थीटा म्हणजे tan थीटा जो ही केलेला असेल x अक्षाशी त्याला आपण त्या रेषेचा चढ असं म्हणतो. आता रेषेचा चढ हे नवीन सूत्र तयार झालं. कशाच्या स्वरूपामध्ये? त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून. रेषेचा चढ बरोबर आहे tan थीटा. म्हणजेच एखाद्या रेषेनं x अक्षाशी केलेला tan कोन होय त्याला आपण काय म्हणतो? त्या रेषेचा चढ असे म्हणतो. ठीक आहे. यानंतरची ही शेवटची कृती पाचवी बघा. समांतर रेषेचा चढ स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स. आपण एक x अक्ष आणि y अक्ष म्हणजे xy प्रतलामध्ये ही एक रेषा घेतली. समजा ही आपली रेषा आहे l आणि दुसरी एक रेषा घेतली t. l रेषेवरचे हे दोन बिंदू घेतले a वजा 3,0 आणि b 0,3. आता आपल्याला माहित झालं की रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू दिले असतील तर त्या रेषेचा चढ काढता येतो. म्हणून या रेषेचा चढ आपल्याला काढता येईल. आता तसंच या रेषेच्या बाबतीत बघायचं आपल्याला. पण या दोन रेषांचा संबंध ठरवायचा आहे. रेषा l आणि रेषा t चा. तर या रेषा l आणि रेषा t चा संबंध ठरवण्यासाठी आपल्याला काही बाबी माहित असणं आवश्यक आहे. तर ते म्हणजे रेषा l हा x अक्षाशी धन x अक्षाशी थीटा हा कोन करत असतो. थीटा कोन केलेला आहे. तेवढाच कोन t रेषाने सुद्धा x अक्षाच्या धन दिशेशी केलेला आहे. म्हणजेच या दोन्ही रेषांना x अक्षाच्या धन दिशेशी सारखा कोन केलेला आहे. लक्षात ठेवा. आणि ह्या रेषांनी हे सारखा कोन आहे. म्हणजेच ह्या दोन रेषा आणि ही जर छेदिका घेतली तर हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणून या दोन कोनांना कोणते कोन म्हणता येतं? पण हे कोणते कोन आहेत? संगत कोन आहेत. आणि जेव्हा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणजेच आपल्याला रेषा l आणि रेषा t ह्या समांतर आहेत हे असं सांगता येतं. बघा आकृतीमध्ये रेषा l आणि रेषा t या दोन्ही रेषांना x अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन कोणता आहे? थीटा आहे. दोन्हीनी म्हणजे सारखा कोन तयार केला. म्हणून रेषा l समांतर रेषा t. कारण कोणती कसोटी वापरली आपण? संगत कोन कसोटी. आता दुसरी कन्सेप्ट आपण आपल्याला एवढं तर लक्षात आलं की ह्या दोन रेषा समांतर आहेत. आता आपण काय करू? याचा चढ काढूया. या रेषेचा चढ काढण्यासाठी या रेषेवरचे दोन बिंदू माहित आहेत. याला आपण x1 y1 म्हणूया. पहिल्याला हे x1 y1 आणि हे आहे x2 y2. आता याचा चढ आपल्याला काढायचा. कृतीमध्ये दिलेल्याप्रमाणे रेषा AB चा चढ बरोबर आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 किती आहे बघा तिथं? y2 आहे 3. y2 आहे 3 वजा y1 किती? y1 आहे 0. x2 किती आहे? 0 वजा x1 किती आहे? वजा 3. ठीक आहे. हे 3 वजा 0 म्हणजे 3. 0 वजा वजा म्हणजे अधिक 3. आणि म्हणून आपल्याला शेवटी यांचं उत्तर काय लिहिता येते? या रेषेचा चढ बरोबर काय आहे? रेषेचा चढ बरोबर आहे 1.
AB या रेषेचा चढ काय आला 1 आलेला आहे. आता या रेषेचा चढ काढूया. ह्या दोन रेषा लक्षात ठेवा, ह्या दोन रेषा समांतर आहेत. याच्यावरचे कुठलेही दोन बिंदू घ्या तुमच्या मनावर. आपण हे दोन बिंदू घेऊया. इथला हा बिंदू घेऊ. समजा हे बिंदू आपण कसे घेतो, हे 0,-2 हा बिंदू आहे. हा बिंदू घ्यायचा 2,0. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करू, रेषा T चा चढ काढूया. रेषा T चा चढ, रेषा T चा चढ बरोबर आहे y2 - y1 छेद x2 - x1. याला आपण काय म्हणू, x1 y1 म्हणू, याला x2 y2 म्हणू. त्याच्या किमती ठेवूया. y2 किती आहे 0 वजा y1 किती आहे -2 वजा अधिक 2. x2 किती आहे, x2 आहे 2 वजा x1 किती आहे 0. आता बघा 0 अधिक 2 म्हणजे 2, 2 वजा 0 म्हणजे 2 बरोबर आहे. 2 2 कटून गेलं 1. म्हणजे रेषा T चा सुद्धा चढ किती आला 1च आला. रेषा AB आणि रेषा T म्हणजेच रेषा L आणि रेषा T यामधला संबंध काय, हे दोन्ही रेषा समांतर. मग यावरून निष्कर्ष काय निघतो की ज्या दोन रेषा समांतर असतात, ज्या दोन रेषा समांतर असतात त्या दोन रेषांचा चढ कसा असतो, समान असतो. म्हणून एखाद्या वेळेस आपल्याला त्या दोन रेषा समांतर आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी याचा वापर करता येतो. जर दोन रेषांचा चढ समान असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. आता आपण जे गुणोत्तर वापरलं त्रिकोणमितीचं, ते त्रिकोणमितीचं जर गुणोत्तर वापरलं तर लक्षात येतं तुम्हाला की tan थीटा हे y2 - y1 छेद x2 - x1 ला आपण काय म्हणतो tan थीटा. आणि याची किंमत किती आली 1. म्हणजे थीटा म्हणजे किती मग असायला पाहिजे 45 अंश. कारण tan 45 ची किंमत किती आहे 1. म्हणजे हा जो कोन आहे तो कोन कितीचा आहे 45 अंशाचा कोन आहे. तर ठीक आहे. तर आपण सगळ्या 5 कृतीद्वारा चढा संदर्भात सर्व संकल्पना शिकलेल्या आहेत. आता ह्यावर आधारित सराव संच जो असेल तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया.